महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार की सुरू राहणार हे आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहेत. पहा, ज्यांना पण बघा जे पण एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असेल, एप्रिल महिन्यात भेटलेलाच आहे. पहा, आता एप्रिल महिन्याचा हप्ता मित्रांनो आपल्याला डायरेक्ट मेमध्ये भेटला होता, परंतु आता बघा मे महिन्याच्या हप्त्याची वाट आपण आतुरतेने पाहत आहोत. अजूनसुद्धा मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही. पहा, लवकरात लवकर बघा आपल्याला सगळे हप्ते भेटून जाणार आहेत. पहा, आणि मित्रांनो, जे काही तुम्हाला पैसे भेटले असतील बघा किंवा एप्रिलचा हप्ता भेटला नसेल किंवा त्याचं सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि व्हिडिओ चालू होण्या अगोदर आपल्याला काय करायचं, या व्हिडिओला एक लाईक करायची. पहा, लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार की सुरू राहणार असे एकनाथ शिंदेंनी ठामपणे सांगितलेलं आहे. एक घाव दोन तुकडे. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. पहा, तर या ठिकाणी जर पाहिलं तर सत्ताधारी गटाकडून एकनाथ शिंदे यांना नुकतीच महत्त्वाची घोषणा केली आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले आणि आगामी हप्ता कधी मिळेल. आता जो काही आगामी हप्ता येणार आहे मे महिन्याचा, हा जो काही हप्ता आहे हा कधी मिळणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मे महिन्याचा हप्ता आपल्याला लगेच भेटून जाणार आहे. पहा, आता मे महिना संपत आलेला आहे. मागचा महिना बघा, जो हप्ता आहे आपल्याला मेमध्ये भेटला होता, तसाच मे महिन्याचा हप्ता सुद्धा या ठिकाणी जूनमध्ये सुद्धा जाऊ शकतो. असं सुद्धा होऊ शकतं. बघा, 1-2 दिवस लेट होऊ शकतं किंवा मे महिन्याच्या आतमध्येच आपल्याला हप्ता भेटू शकतो. पहा, आपल्याला सर्वांना माहिती आहे बघा, लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्यांची योजना आहे, गोरगरिबांची योजना आहे. पहा, त्यामुळे पहा आता ज्यांचं पण उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, पहा त्यांना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. 4 व्हीलरची अटसुद्धा आहे. आणि ज्या पण महिलांचं वय बघा जास्त झालेलं आहे बघा, 60 वर्षांपेक्षा जास्त, त्यांचं सुद्धा या ठिकाणी योजनेमधून नाव बाद करण्यात येणार आहे किंवा आधार कार्ड त्याच्यामुळेच या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. पहा, आपल्याला डेबिटच्या माध्यमातून आपली जन्मतारीख पाहण्यासाठी बघा, ज्या पण महिलांचं वय जास्त झालं आहे ते योजनेमधून या ठिकाणी बाद होऊ शकतात. बरोबर. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी चालू करण्यात आलेली आपल्याला माहिती आहे महत्त्वाची योजना आहे. पण अलीकडे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळामध्ये योजना बंद होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलं. पहा, परंतु जर महिलांमध्ये या ठिकाणी संभ्रम होत चाललेला आहे. मात्र आता राज्य सरकारकडून याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांची बघा ठाम भूमिका आहे. आपण बघितली की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. पहा, लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही तर ती सुरूच राहणार. महायुती आपल्या वचनाप्रती बघा कटिबद्ध आहे. महायुती आपल्या काय बघा वचनाप्रती कटिबद्ध आहे असं शिंदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. अफवावर विश्वास न ठेवण्याचं सुद्धा त्यांनी जनतेला आवाहन सुद्धा केलेलं आहे. पहा, आपल्या सर्वांना माहिती बघा, योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला बघा या ठिकाणी 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. मे महिन्याचा जो काही हप्ता आहे हा हप्ता अखेरीस जमा होईल अशी माहिती समोर आली आहे. बघा, मे महिन्याचा जो काही हप्ता आहे बघा महिन्याच्या अखेरीस म्हणजे महिना संपल्यावर आपल्यावर जमा होऊ शकतो अशी सुद्धा या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता न करता नियमितपणे बघा आपला बँक व्यवहार तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बघा, आपल्याला आपले खाते चेक करायचे आहे बघा. बरोबर, आपल्या बँकेचे व्यवहार तपासायचे आहेत की पैसे आलेत का नाही. काही काहींना SMS येत नाही, तर बँकेत जाऊन आपल्याला पुस्तक छापून आणायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला चेक करायचं आहे. त्याचप्रकारे बघा, विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थ्यांना बघा 2100 रुपये या ठिकाणी देणार असं आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप तो निर्णय प्रत्यक्षात आला नाही. यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात की तुम्ही 2100 कधी देणार, तर आम्हाला 1500 रुपये भेटतात बघा, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये लाभ भेटतो. पहा, बरोबर आहे की नाही. 2100 केव्हा भेटतील तेव्हा भेटतील, परंतु 1500चा लाभ भेटतो हे या ठिकाणी आपल्याला खूप मोठा लाभ आहे. पहा, तुम्हाला याचा लाभ होतो का नाही किंवा 1500 रुपये कमी आहेत का नाही किंवा हेच 1500 रुपये कायमस्वरूपी चालू राहिले पाहिजे का नाही हे सुद्धा आपलं कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. सरकारचा हा निर्णय योग्य आहे की नाही किंवा सरकारबद्दल तुमचे 2 शब्द नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तर बरोबर, निवडणूक जिंकल्यावर सरकारने वचनपूर्तीपासून पळ काढलेला आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे पळ काढलेला आहे. त्याचप्रकारे या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेच्या विस्तारीकरणाबाबत विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं. पात्र महिलांवर अन्याय होणार नाही, 2100 रुपये देण्याचा जो काही निर्णय पहा हा सरकार लवकरच घेईल. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सुद्धा सांगितलं की महायुती सरकार योग्य वेळ आली की निधी वाटेल आणि त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नाही, तर ती महिलांच्या
सक्षमीकरणाचा भाग आहे पहा. आता महिला या ठिकाणी सक्षमीकरणाचा कसा भाग आहे, की महिलांना या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य मिळत आहे. सरकारने ती योजना बंद होणार नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट केल्याने लाखो महिलांना या ठिकाणी दिलासासुद्धा भेटलेला आहे पहा. भविष्य काळामध्ये ₹2100 जो काही निर्णय बघा, हा घेतला जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी लाभार्थ्यांना आहे पहा. आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी बघा सगळं या ठिकाणी समजून जाईल. आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले, किती पैसे भेटले, की तुम्हाला किती हप्त्यापासून पैसे येणं बंद झालं, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या ग्रुपची लिंकसुद्धा टाकलेली. त्याचबरोबर तुम्हाला काही विकत घ्यायची